एव्हरीवन, मी मीनाक्षी माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मंडळी, आजचा विषय काय माहिती आहे का? घरातला पसारा. हो, आजचा विषय आहे फक्त घरातला पसारा दाखवायचा, कारण की मला बरं नाही आहे. सकाळी फक्त एक भाकरी खाल्ली आहे आणि गोळ्या खाल्ल्या डिगभर आणि तोंडाला चव नाही आहे. तोंड सुकते, साधं पाणीसुद्धा पिऊचं वाटत नाही आहे आणि घरामध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आहे. ठीक आहे, मुद्दा काय आहे ना, तो तुम्हाला नंतर सांगते मी. इथे सगळं खाणं पिण्याचं पडलं आहे. इथे सगळं हा आहे माझा हॉल आणि हॉलमध्ये हे सगळं असं अस्ताव्यस्त पडलंय. टी व्ही युनिट दाखवते. टी व्ही युनिटचे आपण थोडंसं क्लोजर लुक घेऊयात. ओके, पाहिला क्लोजर लुक. खाली जमिनीवर पण खूप सारा पसारा आहे. रूपकची खेळणी, मांजरांचं खाणं पिणं, डंबल्स रातचे आणि माझे हेअरफॉल्स झालेले केस, हेअर्स. ठीक आहे, तर आता आपण आलो आहोत आपल्या किचनमध्ये, जिथून रोज सकाळी आवाज येते, तू कुठे आहे मीनाक्षी, तू कुठे आहे मीनाक्षी. ठीक आहे, सो हे आहे आपल्या किचनचं क्लोजर लुक. किती भांडी पडलेत, हा रगाडा पण मलाच साफ करायचा आहे. ठीक आहे, दिसलं का? खूप झूम करून दाखवते ना, बरं वाटते मला पण. ठीक आहे, बघून घ्या. नंतर आपण आलो आहोत आपल्या बेडरूममध्ये. बघा, कपडे, ब्लँकेट्स, इथे पण कपडे, बॉडी लोशन. हात दुखायला लागला माझा. हा आहे आपला स्टडी टेबल. स्टडी टेबलचा सध्या झाला आहे स्टोर रूम. हा आहे आपला ड्रेसिंग टेबल, जिथे आपण रोज सकाळी उभं रेडी होतो. तोही असा पडला आहे. बेडवरती कपडे, कपड्यांसोबत डॉक्टरच्या फाईल्स. मुद्दा काय माहिती आहे का? घरात माणसं असणं खूप गरजेचं असतं. सासू सासरे, आई वडील, बहीण भाऊ, कोणीतरी एक असणं गरजेचं असतं. कारण जेव्हा आपण आजारी पडतो, आपल्याला बरं नसतं, आपण बाहेर असतो, तेव्हा एक हात घरावरून फिरवला जातो. आता घरी कोणीच नाही आहे करायला. राजसुद्धा ऑफिसला गेला आहे, तोही आला नाही ऑफिसवरून. 8 वाजून गेले. कोण आवरणार? मी आवरणार. जेवण कोण करणार? मी करणार. सो मुद्दा कळला का? तुमच्या घरी जर कोणी तुमचं मागे कोणीही असेल तर त्यांची खूप सारे रिस्पेक्ट करा, की तुम्हाला ऑफिसवरून आल्यावरती स्वच्छ घर मिळतं आहे, एक चहाचा कप मिळतो आहे, तर त्याची खूप सारे रिस्पेक्ट करा. ठीक आहे, तर चला बाय. आता हे अस्ताव्यस्त झालेलं घर माझं मलाच आवरायचं आहे. ठीक आहे, बाय बाय.